पवित्र सेनाधीश महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. आपण प्रत्येक जण या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुमचा सर्व गरजा, अडचणी, समस्या प्रभू दूर करो. तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये तो समाधानी राखो. हीच माझी विनंती आहे, प्रार्थना आहे. आपण आजचा जो आपला विषय आहे, ब्लेसेड, धन्य, आशीर्वादित, या विषयावर आपण मनन करीत असताना आपण जिवंत परमेश्वराकडून या विषया संदर्भामध्ये अधिक गोष्टी जाणून घेऊया आणि प्रार्थनापूर्वक आपण ही प्रवचन जे आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करूया. कृपा करून जे विश्वासणारे आहेत, जे जिवंत परमेश्वराकडे प्रार्थना करणारे आहेत, तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करा. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, आज या सकाळच्या बद्दल आम्ही तुझा आभार मानतो. सुंदरशा वातावरणाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तू आम्हाला रात्रभर सांभाळून सुंदरसा सकाळचा वेळ आमच्या आयुष्यामध्ये जोडलास, आम्हाला जिवंत ठेवलंस, याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. प्रभू, हा कार्यक्रमामध्ये जितकेही प्रेक्षक जोडल्या गेलेले आहेत त्या प्रत्येकाला तुझी कृपा दया पुरव, आशीर्वादित कर आणि सर्व गोष्टींमध्ये संपन्न कर, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. प्रभू, आजचा विषय आम्ही तुझ्या पवित्र वचनामधून घेतलेला आहे. धन्य या शब्दावर, ब्लेसड, आशीर्वादित या शब्दाबद्दल आम्ही विचार करीत आहोत. प्रभू, तू आम्हाला मार्गदर्शन कर, सहाय्य कर आणि खऱ्या रीतीने धन्यवादित होण्यासाठी, आशीर्वादित होण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला मदत कर आणि सहाय्य कर, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. आजचा जो विषय आहे धन्य, आणि जितकेही विश्वासणारे आहेत त्यांना धन्य या शब्दाबद्दल अधिक ज्ञान आहे, अभ्यास आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक गोष्टी प्रवचनामध्ये सांगत असताना सांगितलं की धन्य कोण आहे, आशीर्वादित कोण आहे, याबद्दलचं प्रवचन प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना केलेलं आहे. आणि धन्य तेच लोक आहेत जे आनंदित आहेत, समाधानी आहेत, त्यांना आपण धन्य म्हणतो. ही एक सहज आपली व्याख्या आहे. आणि आज आपण अशाही प्रकारचा विचार करतो की ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे, संपत्ती आहे, मोठमोठे बंगले आहेत, सर्व सुख सुविधा आहे, ते लोक फार आशीर्वादित आहेत. किती धन्यवादित अशा लोकांना म्हणता येईल, ज्या आशीर्वादाने भरलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याहीपेक्षा भरपूर गोष्टी आहेत की जे लोक म्हणतात की ह्या जर आमच्याकडे असल्या तर आम्ही आशीर्वादित होणार आहोत. आणि म्हणून वस्तू, पैसा, धनसंपत्ती आणि जगिक गोष्टी यांना मानवाने पहिल्यापासूनच महत्व दिलेलं आहे. आणि ह्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्या तरच आम्ही आशीर्वादित आहोत, अशा प्रकारचं लोकांमध्ये विचार रुजवण्यात आला आणि अजूनही तो रुजलेला आहे. विशेष प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आणि ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा पैसा, धनसंपत्ती, मोठमोठे बंगले, त्या ठिकाणी घरं आणि त्याचप्रमाणे महागड्या गाड्या यांना आशीर्वाद म्हटल्या गेलेला आहे. आणि काही लोक तशा प्रकारचं प्रवचन करतानाही आढळतात आणि ते म्हणतात की आम्ही जे मागितलं ते आम्हाला मिळालं, आम्ही असं मागितलं ते आम्हाला मिळालं, पैसा मिळाला, धन मिळालं, संपत्ती मिळाली आणि बंगले मिळाले, घर मिळालं, हेलिकॉप्टर मिळालं. अशा प्रकारचंही काही लोक साक्ष देतात. आणि मग साधारण लोक गोंधळून जातात, कारण त्यांना वाटतं की ह्या गोष्टी आमच्याकडे नाहीत.
म्हणजे आम्ही आशीर्वादित नाहीत असे कोण म्हणतात? जे लोक प्रभूमध्ये आहेत आणि जे लोक बोलतात तेही प्रभूमध्ये आहेत, बोलणारे प्रभूमध्ये आहेत, ऐकणारे प्रभूमध्ये आहेत. मग यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाल्यासारखी दिसून येते की मोजकेच लोक आशीर्वादित आहेत आणि बहुसंख्य लोक लहान लहान गोष्टीमध्ये आजही त्या ठिकाणी धावपळ करीत आहेत, प्रयत्न करीत आहेत, कामधंदे करीत आहेत, नोकरी धंदा करीत आहेत, काबाड कष्ट करीत आहेत, लहान लहान गोष्टी मिळवण्यासाठी खटाटोप चालू आहे. आणि तेही विश्वासणारे आहेत, ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे तेही विश्वासणारे आहेत. पण बहुसंख्य प्रचारकांचा यावर जास्त जोर असतो आणि लोकांना वाटतं की हे खरंच आहे. जगामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं आहे. धनसंपत्ती, पैसा, कारण त्याच्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या डोंगरावर जातात, तिथं पूजा अर्चा करतात, मोठमोठ्या महागड्या ठिकाणी जातात, तिथे अनेक पैसा अर्पण करतात, काय काय वाटेल ते करतात धनसंपत्ती मिळवण्यासाठी. भरपूर संपत्ती यायला पाहिजे, पैसा यायला पाहिजे, म्हणून जगातही लोक तशा प्रकारे धावपळ करीत आहेत. मग प्रभू येशूने नेमकं कोणाबद्दल सांगितलं याही गोष्टी अनेकांना कळत नाहीत. जरी त्यांनी मत्ते शुभवर्तमानाचा अभ्यास केलेला आहे की कोण धन्यवादित आहे, कोण आशीर्वादित आहे, तरी सुद्धा त्यांचा कल जातो जगातल्या गोष्टीकडे की ज्यांच्याकडे पैसा आहे, धनसंपत्ती आहे, बंगले आहेत, ते सुखी आहेत, समाधानी आहेत, आनंदी आहेत. पण जर तसं असतं तर अनेक लोक जे धनदांडगे आहेत ते निराशेमध्ये गेले नसते, ते भयंकर आजाराने ग्रस्त झाले नसते. आणि पुष्कळसे धनसंपत्ती वाले लोक आजही निराशेमध्ये आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, मोठमोठे श्रीमंत लोक बुवाबाजीच्या नादी आहेत. त्या बुवाकडे जाऊन अंधश्रद्धेला बळी पडून त्याच्याकडून समाधान मिळेल किंवा त्याच्याकडून जी काही पूजा अर्चा होऊन जाईल ते निघून त्यांच्या घरामध्ये आनंद निर्माण होईल, समाधान निर्माण होईल, म्हणून ते अनवाणी पायाने त्या भोंदूकडे जातात, त्या बाबाकडे जातात, त्या वैदूकडे जातात आणि तेथे जाऊन ते पूजा अर्चा करतात. का? कारण ती संपत्ती त्यांना आनंद देऊ शकत नाही, त्यांचं धन त्यांना आनंदित करू शकत नाही. मग लक्षात घ्या, मग ब्लेसड कोण आहेत, धन्यवादित कोण आहेत, त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. वचन वाचूया आपण, म्हणजे आम्हाला बायबल काय सांगतं तिकडं पाहणार आहोत. गलतीकरस पत्र याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन काय सांगतं ते पाहूया आपण. बुक ऑफ गलतियन्स चॅप्टर 3 वर्स 9. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. जे विश्वासाचे आहे, जो विश्वास ज्यांनी ठेवलेला आहे ते आशीर्वादित आहेत अब्रामासहित. लक्षात घ्या, अब्रामाने विश्वास ठेवला आणि तो त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरलेला आहे, त्याचा विश्वास. आणि म्हणून जो कोणी विश्वास ठेवतो तो धन्यवादित आहे, तो आशीर्वादित आहे. लक्षात घ्या, जो कोणी विश्वास ठेवतो. आता सर्वात महत्वाचं की कोणावर विश्वास ठेवतो हे महत्वाचं आहे. एका जिवंत देवावर, भोंदू व्यक्तीवर नाही, अंधश्रद्धेच्या नादी लागून नाही, तर जो जिवंत देव आहे, एकच परमेश्वर, ज्याने या सकल सृष्टीची निर्मिती केली आहे, मानवाला निर्माण केलेला आहे, तो एकमेव देव आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो मानवामध्ये आणि देवामध्ये मध्यस्थ आहे, तारणारा आहे, तो प्रभू येशू. त्याच्यावर जो विश्वास ठेवतो
की तोच माझा तारणारा आहे, तोच मला सर्व काही सार्वकालिक जीवन देणारा आहे, तोच प्रभू येशू आहे ज्याने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. तो विश्वास जो ठेवतो तो आशीर्वादित व्यक्ती आहे असं बायबल म्हणतं. कारण तो विश्वास जो आहे त्याद्वारे त्याला पापांची क्षमा प्राप्त झालेली आहे, तो विश्वास ठेवण्याच्या द्वारे. कारण प्रभू ख्रिस्ताने म्हटलं, जो विश्वास ठेवतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, म्हणजे तो आशीर्वादित होईल. जो पापमुक्त आहे तो आशीर्वादित आहे. ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे ते धन्यवादित आहे, ते आशीर्वादित आहेत खऱ्या रीतीने. मग या ठिकाणी धन संपत्ती हा प्रश्न येत नाही. धन संपत्ती पैसा सर्व काही प्रभू देणारा आहे, पण लक्षात घ्या, पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झालेली आहे, पैशाने किंवा कसल्याही प्रकारच्या हिरे माणके मोती यांनी झालेली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान मौल्यवान रक्ताने जे धुतल्या गेलेले आहेत ते आशीर्वादित आहेत, ते धन्यवादित आहेत, ते आनंदित लोक आहेत. आताच आणखीन वचन वाचूया, म्हणजे तुम्हाला आणखीन कळून येईल की बायबल काय सांगतं स्तोत्र संहितेमध्ये कोण धन्यवादित आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण बायबल काय सांगतं, म्हणजे बायबलमध्ये पुरावा आहे तो आपण शोधूया. बायबल काय सांगतं. बायबलमध्ये स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन काय सांगतं बघा. बुक ऑफ साम चॅप्टर 32 वर्स 1 and 2. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे. लक्ष द्या भाविकांनो, श्रद्धाळू लोकांनो आणि संपूर्ण विश्वासणाऱ्यांनो, कोण आशीर्वादित आहेत, कोण धन्यवादित आहेत. लक्ष द्या, लक्ष द्या. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य, तो आशीर्वादित, तो ब्लेसड. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. काय सांगण्यात आलेलं आहे. ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, तो व्यक्ती धन्यवादित आहे, तो व्यक्ती आशीर्वादित आहे. भाविकांनो आणि श्रद्धाळू लोकांनो, पापांची क्षमा कशा प्रकारे प्राप्त होते. कारण बायबलमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे ते धन्यवादित आहे. मग अपराधी कोण आहे, पापी कोण आहे, बायबलच त्याला उत्तर देतं. बायबल सांगतं प्रत्येक मनुष्य हा पापी आहे, प्रत्येकानेच पाप केलेला आहे आणि ते सर्वच्या सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. पापाचं वेतन मरण आहे आणि त्या पापाच्या भयंकर परिणामापासून वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला आणि त्याने आपला बहुमूल्य रक्त वधस्तंभावर सांडलं आणि पापांची क्षमा तेथून घोषित झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा आहे. याचा अर्थ काय आहे. जो विश्वास ठेवतो, जो आपल्या पापाबद्दल पश्चाताप करतो आणि जो प्रभू येशू मध्ये बाप्तिस्मा घेतो पापांच्या क्षमेकरिता, त्याच्या अपराधावर पांघरून घातल्या जातं, त्याचे पाप धुतल्या जातात, तो व्यक्ती धन्यवादित आहे. याचा सरळ सोपा अर्थ आहे की जो विश्वास ठेवतो कोणावर, प्रभू येशूवर, की प्रभू येशू हाच पापांची क्षमा करणारा आहे. संपूर्ण पापांची क्षमा करणारा एकमेव येशू आहे. आणखीन सरळ सोपं होऊन तुम्हाला मी सांगतो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, म्हणजे त्याची सुवार्ता मान्य करतो, त्याचं शुभवर्तमान स्वीकारतो की एकच देव आहे, एकच प्रभू आहे, येशू आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणताही देव नाही किंवा कोणत्याच प्रकारचं पूज्यस्थान नाही. एकच आहे आमचं शरणस्थान, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडेच येऊन आम्हाला लोटांगण घालायचं आहे, म्हणजे आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होईल. जितकेही प्रभू येशू मध्ये येतात तितके आशीर्वादित आहेत असं बायबल सांगतं.
आणि म्हणून बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्या पापांची अपराधांची क्षमा झालेली आहे ते धन्यवादित आहे. आज अनेक श्रद्धाळू लोक पापाच्या क्षमेसाठी, पाप धुवून काढण्यासाठी दूर दूर प्रवास करीत आहेत. पण प्रभू येशू म्हणतो, मी आहे, मी तुम्हाला पापांची क्षमा देणार आहे. मी तुमच्यासाठी जगामध्ये आलो, मी तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावलो. माझ्यासारखा दुसरा कोणी आहे का? शोधून तर दाखवा. हे प्रभू येशूचं आव्हान आहे प्रत्येक मानवाला. ज्यांना समजलं ते आज धन्यवादित आहे. ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे ते आशीर्वादित आहे. ते खरे आनंदित आहेत. ते देवाचं गुणगान करणारे आहेत, देवाची स्तुती करणारे आहेत. लक्षात घ्या, काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काही गोष्टी समजणं फार महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं की धन संपत्ती, बंगला, गाडी, घोडे हे असणं वाईट नाही. ते काही पापाचं लक्षण नाही आहे. तोही देवाचा आशीर्वाद आहे. पण चुकीच्या गोष्टीच्या द्वारे लोकांना लुबाडणूक करून जर ते कमावलेलं असेल तर ते वाईट आहे. ते जर देवाकडून तुम्हाला प्राप्त झालेलं असेल तर ते आशीर्वादित आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे तुम्ही जर त्या गोष्टी मिळवल्या असतील किंवा देवाकडून तुम्हाला प्राप्त झाल्या असतील तर तुम्ही खरोखर त्या देवाकडून मिळालेला तो आशीर्वाद आहे. पण तो या जगापुरता मर्यादित आहे. तो पैसा या जगापुरता, म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. ते घर, त्या घरातल्या सर्व वस्तू आमच्यासाठी तेवढ्याच त्या ठिकाणी महत्वाच्या जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत. पण या जगातलं घर आणि शारीरिक जे शरीर जे आहे ते सोडून आम्ही जाणार आहोत हे आम्हा प्रत्येकाला माहित आहे. या सर्व वस्तू काही आमच्या सोबत येणार नाही. ते इथेच टाकून जायचं आहे. कोणती गोष्ट आमच्या सोबत येणार आहे? जर आमच्या पापांची क्षमा झाली असेल तर आम्ही धन्यवादित होऊन प्रभूच्या समोर जाणार आहोत, आशीर्वादित होणार आहोत. आणि तो खरा आशीर्वाद आहे आणि तो या भूतलावरच मनुष्याला प्राप्त होऊ शकतो. त्याच्यासाठी त्याला नवीन जन्म घेण्याची गरज नाही, म्हणजे पुनर्जन्म घेण्याची गरज नाही आहे. नवा जन्म त्याचा येथेच तो जिवंत असताना होऊ शकतो. जिवंत असताना नवा जन्म, मेल्यानंतर पुनर्जन्म आहे असा काही लोकांचा विश्वास आहे आणि तो चुकीचा आहे. पण जिवंत असताना नवीन जन्म प्राप्त करून घेण्याची संधी एकमेव प्रभू येशूने प्रत्येक मानवाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती प्रत्येकाने स्वीकारावी ही जिवंत देवाची इच्छा आहे. आणखीन देवाचं वचन वाचूया आपण आणि त्यावर विचार करूया. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 6 ते 9 वचन काय सांगतं इकडे लक्ष देऊया. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 6 ते 9 वचन लक्ष द्या. बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 4 वर्सेस 6 to 9. याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणितो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करीतो. लक्ष द्या विश्वासणाऱ्यांनो आणि भाविकांनो. याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्म वाचून, आपण कर्माला फार महत्व देतो पण बायबल का सांगतं? कर्म वाचून नीतिमत्व गणितो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करीतो. त्याच्या आशीर्वादाचे वर्णन दावीदही करीतो. ते असे ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. आताच आपण हे वचन वाचलेलं आहे दावीदाने रचलेलं पवित्र आत्म्याच्या द्वारे. ज्या माणसाला हिशेबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य, हे पवित्र आत्म्याने म्हटलेलं आहे. तर हे आशीर्वचन सुनता झालेल्या नाही आहे किंवा सुनता न झालेल्यांनाही आहे, कारण विश्वास अब्रामाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता असे आपण म्हणतो. लक्षात घ्या, बायबल सांगतं आम्हाला की कर्म केल्याने आमचं तारण झालेलं नाही, विश्वासणाऱ्यांचं देवाच्या कृपेने झालेलं आहे.
कोणी आढ्यता बाळगू नये यासाठी प्रभूने कृपेने मानवाचं तारण केलेलं आहे. किती आमची चांगली कर्मे असती तरी त्यांनी आमची पाप धुतल्या जाऊ शकली नसती, पण प्रवेश ख्रिस्ताच्या रक्ताने आणि त्याच्या कृपेने आज संपूर्ण विश्व असणाऱ्यांची पापे धुतल्या गेलेली आहेत आणि त्यांना नीतिमत्व असं गणण्यात आलेलं आहे. तेच लोक आशीर्वादित आहेत, तेच लोक देवाचं गौरव करणारे आहेत, ज्यांच्या ठाई देवाने नीतिमत्व असं त्यांना गणलेलं आहे. आणि दावीदही अशा आशीर्वादित धन्यवादित लोकांचं वर्णन करताना म्हणतो की ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे ते किती आशीर्वादित लोक आहेत. दावीदाने स्तोत्र रचलेला आहे. पापांची क्षमा किती महत्वाची आहे, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे ते किती महत्वाचं आहे. कारण देव अशाच लोकांचा स्वीकार करतो जे आपली पापे पदरी घेतात, पापांची क्षमा प्रभूकडे मागतात आणि कधी न पाप करण्याचं प्रभूला अभिवचन देतात आणि प्रभूकडे येशूकडे येतात. प्रभू त्यांना पापांची क्षमा देतो. हे बायबल आज आम्हाला विशेष प्रकारे सांगत आहे. आणखीन देवाचं वचन वाचणार आहोत आपण आपल्याला अधिक गोष्टी समजण्यासाठी. स्तोत्र संहिता याचा 94 अध्याय आपण काढणार आहोत. जुन्या करारामधून स्तोत्र संहिता याचा 94 अध्याय आणि 12 वचन. बुक ऑफ साम चॅप्टर 94 अँड वर्स 12 काय सांगतं बघा. 94 अध्याय स्तोत्र संहिता क्षमा करा स्तोत्र संहिता याचा 94 अध्याय आणि 12 वचन काय सांगतं. हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवितोस तो धन्य. लक्ष द्या, प्रभू येशूचे लोक शिस्तीचे लोक म्हणून ओळखल्या जातात, शिस्तबद्धतीने जीवन जगणारे लोक म्हणून ओळखल्या जातात. ज्यांच्या जीवनामध्ये डिसिप्लिन आहे तेच प्रभू ख्रिस्ताचे डिसायपल्स होऊ शकतात. हे लक्षात घ्या. डिसिप्लिनरी जीवन जगणारे, प्रभू ख्रिस्ताच्या सूचनेनुसार आज्ञेनुसार वागणारे लोक आणि ज्यांना प्रभू शिस्त लावितो आणि ते लोक ते मान्य करतात ते लोक धन्यवादित आहे. प्रभू आम्हाला शिस्त लावतो, आम्हाला योग्य बनवण्यासाठी, अतिउत्तम तयार करण्यासाठी, प्रभूसाठी योग्य पात्र बनवण्यासाठी. प्रभू आमच्या जीवनामध्ये काही ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये योग्य नाहीत त्या काढून टाकतो, आम्हाला योग्य रीतीने बनवतो. वाईट व्यसनामधून आम्हाला बाहेर काढतो, वाईट वासनांमधून आम्हाला बाहेर काढतो आणि आम्हाला चांगलं जीवनामध्ये नेण्यासाठी तो आम्हाला शिस्तबद्धतेचं जीवन त्या ठिकाणी देतो. आणि ज्यांना प्रभू शिस्त लावतो ते आशीर्वादित आहेत. ज्यांना नियम आहे, ज्यांच्याकडे शास्त्र आहे, जे नियमाधीन आहे, प्रवेश ख्रिस्ताच्या वचनानुसार चालणारे आहेत, ते लोक प्रवेश ख्रिस्ताच्या शिस्तीमध्ये वागणारे लोक आहेत. हे लक्षात घ्या. आणखीन देवाचं वचन काय सांगतं तिकडं आपण पाहणार आहोत. विशेष प्रकारे नवीन करारामध्ये प्रकटीकरणाचं पुस्तक आहे. त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. आशीर्वादित या शब्दाबद्दल, धन्यवादित या शब्दाबद्दल. कारण प्रत्येकाला वाटतं की मी आशीर्वादित असावं, धन्यवादित असावं. मग कोण धन्यवादित आहे, कोण आशीर्वादित आहे हे प्रभूचं वचन तुम्हाला आणि मला शिकवित आहे. आणि आपण आशीर्वचने जी आहेत ती आपण अभ्यासत आहोत हे लक्षात घ्या. बायबलमध्ये विशेष प्रकारे प्रकटीकरण याचा 1 अध्याय आणि 3 वचन काय सांगतं इकडं आपण लक्ष देणार आहोत. प्रकटीकरण याचा 1 अध्याय आणि 3 वचन. बुक ऑफ रिव्हलेशन चॅप्टर 1 वर्स 3 काय सांगतं. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य, कारण समय जवळ आलेला आहे. कोण आशीर्वादित आहे? वचन वाचून दाखवणारा, प्रवचन करणारा, ऐकणारे लोक आणि ते पाळणारे. म्हणजे वचन दाखवणाऱ्यांनी
जो कोणी वचन सांगणारा आहे म्हणजे मी, ते पाळायला पाहिजे. जे तुम्ही ऐकणारे आहेत तुम्ही सुद्धा पाळायला पाहिजे, तरच आपण आशीर्वादित आहोत. म्हणजे वाचून दाखविणारा, ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहे. म्हणजे प्रत्येकाला वचनाची आज्ञा पाळायची आहे. जे देवाचं वचन त्या ठिकाणी पाळतात ते लोक आशीर्वादित आहेत. जे देवाच्या आज्ञा मान्य करतात, त्याचं पालन करतात, ते आशीर्वादित आहेत. शेवटचं वचन मी वाचत आहे या संदेशाचं. विशेष प्रकारे याच पुस्तकामध्ये प्रगटीकरण याचा 14वा अध्याय आणि 13व वचन काय सांगतं ते लक्ष देऊया, नंतर आपण प्रार्थना करूया. प्रगटीकरण याचा 14वा अध्याय आणि 13व वचन. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 14 वर्स 13. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात. प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. जितकेही प्रभू येशू मध्ये मरण पावलेले आहेत ते सर्व धन्यवादित आहेत, ते सर्व आशीर्वादित आहेत. ज्यांचं मरण येशू मध्ये झालेलं आहे. पण ज्यांचं मरण येशू मध्ये झालं नाही ते तुम्ही समजून घ्या. याचा अर्थ ते धन्यवादित नव्हते, आशीर्वादित नव्हते. ज्यांचं मरण येशू मध्ये झालं ते आशीर्वादित आहेत. आज आम्हाला कळालेलं आहे की खरा आशीर्वादित व्यक्ती कोण आहे, खरे धन्यवादित लोक कोण आहेत. काय तुम्ही आणि मी त्यामध्ये आहोत काय? आपण स्वतःची उजळणी करूया, परीक्षण करूया आणि आपण प्रभूसाठी धन्यवादित लोक बनण्यासाठी आपण सामोरे जाऊया. आणि जर तुम्ही त्या प्रकारे करीत आहात तर प्रभू तुम्हाला म्हणतो तुम्ही खरोखर धन्यवादित आहात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रभू धन्यवादित या शब्दाबद्दल तू आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही योग्य रीतीने जीवन जगावं स्वर्गीय बापा, आणि तुझ्या वचनाप्रमाणे आज्ञा पालन करून आमचं जीवन आम्ही विशेष प्रकारे परमेश्वरा राखावं, त्यानुसार आम्ही चालावं. यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन केलंस. आभार मानतो, धन्यवाद देतो. जितकी प्रेक्षक आहेत त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर परमेश्वरा, आणि खरा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुझ्याकडे त्यांनी यावं, समर्पण करावं, तुझा स्वीकार करावा. यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. करीत आहेस त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.